तर विखे कुटुंबाचं अमित शहांसोबत सख्य वारंवार दिसून येत आहे। मात्र या संबंधाला जुना इतिहास आहे। नेमकं विखे कुटुंबीय आणि अमित शहांमध्ये जवळीक कुठून सुरू झालेली आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर अमित शहांची विखे कुटुंबातील 3 पिढ्यांशी जवळीक आहे। बाळासाहेब विखे केंद्रामध्ये अर्थ राज्यमंत्री असताना अमित शहांसोबत त्यांची मैत्री होती। अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना शहांचा बाळासाहेब विखेंशी परिचय होता। 2001 पासून भाजपच्या सहकार सेलचे अध्यक्ष या नात्यानेही शहा आणि बाळासाहेब विखे यांच्यामध्ये जवळकीचं नातं होतं। गुजरातमधील बँकांचे प्रश्न अमित शहाच केंद्राकडे अर्थात बाळासाहेब विखेंकडे मांडायचे। मोदी एकदा शिर्डीला आले तेव्हा राधाकृष्ण विखेंची काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेतेपदी असूनही स्वागतास हजेरी होती। 2019 मध्ये राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये आले। सुजय विखेंना लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि त्यांचा मोठा विजय झालेला होता। सुजय विखेंच्या प्रचारासाठी मोदींसोबत अमित शहांनी अनेक सभाही घेतलेल्या होत्या। 2019 पासून विखे आणि अमित शहांमध्ये 13 ते 14 वेळा दिल्लीमध्ये भेटीगाठी झाल्यात। विखेंच्या अमित शहांच्या भेटी काही कौटुंबिक तर काही मतदारसंघातील प्रश्नांबाबत होत्या। 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कांदा निर्यात प्रश्नी विखे पितापुत्रांनी घेतलेली भेट ही विशेष चर्चेची ठरलेली होती। अमित शहा आज दुसऱ्यांदा विखे पाटलांच्या लोणी गावामध्ये येत आहेत। त्यामुळे विखे पाटलांचं आणि शहांचं हे सख्य विशेष आहे। केंद्रामध्ये सहकार खातं बनल्यानंतर देशातली पहिली सहकार परिषद विखेंच्या लोणीमध्ये झालेली होती। साखर कारखाना व पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी अमित शहा आजही विखेंच्या लोणीमध्ये दाखल झालेत। विखे आणि कोल्हेंमध्ये हाडवैर आहे, पण शहांच्या दौऱ्यामध्ये कोल्हेही विखेंच्या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळत आहेत। विखेंच्या सांगण्यावरूनच कोपरगाव विधानसभेला कोल्हेंऐवजी राष्ट्रवादीच्या काळेंना पाठिंबा देण्याचा शहांचा निर्णय होता। तर याच दौऱ्यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी नितीन ओझा आपल्यासोबत लाईव्ह आहेत। नितीन, शहांचा आजचा हा दौरा किती महत्त्वाचा आहे? निश्चितच देशाचे गृह तथा सहकार मंत्री अमित शहा हे आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। काल रात्रीच त्यांचं शिर्डीत आगमन झालं असून हॉटेल सन अँड सँड या ठिकाणी ते मुक्कामी आहेत। आज दिवसभराच्या दौऱ्याची सुरुवात सकाळी 11 वाजता साई दर्शनाने होईल आणि या पार्श्वभूमीवर शिर्डी अवघी भाजपमय झाल्याचं चित्र दिसून येतंय। सकाळी 11 वाजता अमित शहा हे हॉटेलमधून बाहेर पडतील आणि त्या ठिकाणाहून ते थेट याच मार्गाने येऊन साई समाधी मंदिरात पोहोचतील। याच मार्गाने येऊन या ठिकाणाहून ते 4 नंबर प्रवेशद्वारानं साई समाधी मंदिरात जातील आणि त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते पाद्य पूजा केली जाईल आणि शिर्डी माझे पंढरपूर ही छोटेखानी आरती देखील यावेळेस पार पडेल। या सगळ्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साई दर्शन झाल्यानंतर अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री हे या ठिकाणाहून लोणी या ठिकाणच्या कार्यक्रमाला जातील। त्या ठिकाणी कारखाना विस्तारीकरण शुभारंभ आणि पुतळ्यांचा अनावरण कार्यक्रमाला अमित शहा हजेरी लावतील। तो कार्यक्रम झाल्यानंतर विखे यांच्या निवासस्थानी अमित शहा भोजनाला जातील आणि भोजन झाल्यानंतर त्या ठिकाणाहून कोपरगाव येथील सीएनजी गॅस प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा होणार आहे। त्या उद्घाटन सोहळ्यास अमित शहा हजेरी लावतील आणि दुपारी 5 वाजेच्या सुमारास कोपरगाव येथून शिर्डी विमानतळावर दाखल होऊन शिर्डी विमानतळावरून दिल्लीकडे जातील। त्यामुळे आज दिवसभर अमित शहा अहिल्यानगर जिल्ह्यात असून नेमकं काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या बळीराजाला आजच्या दौऱ्यातून काही दिलासा मिळणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। अर्थात खूप मोठा असा हा अमित शहांचा दौरा आहे। अनेक कार्यक्रम आहेत आणि त्यासोबतच अतिवृष्टीग्रस्तांना या दौऱ्यामधून काही दिलासा मिळतो का हे पाहणे तितकंच महत्त्वाचं आहे। नितीन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।